आंबेगावातील अंगणवाडी सेविकेकडून निकृष्ट पोषण आहाराचा पोलखोल करणारा व्हिडिओ, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सोडून प्रशासनाकडून थेट अंगणवाडी सेविकेचं निलंबन. प्रशासनाचा चोर सोडून संन्याशाला फाशी, वृत्तीचा सर्व स्तरातून निषेध. पोषण आहाराची पोलखोल केली म्हणून नाही तर वर्गात रील्स बाजी करत असल्यानं देवयानी पालथीवर कारवाई. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा अजब दावा. फूड डिलिव्हरी ॲपवरून मागवलेल्या शीतपेयासोबत आलं झुरळ. अभिनेत्री श्वेता तिवारीला धक्कादायक अनुभव. तुकाराम मुंढेंकडून कारवाईची विनंती. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा आता खाद्यतेलाकडे मोर्चा. खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी. नियम मोडल्यास 10 लाखांचा दंड. भेसळीला चाप लावण्यासाठी निर्णय. सण उत्सवावर महागाईचं सावट. साखर, गुळासह नारळाच्या दरामध्ये मोठी वाढ. साखर 15 दिवसात 17 रुपयांनी महागली. गुळाच्या दराचीही 100. वाढलेल्या दरामुळे बाप्पाचा नैवेद्य महागण्याची शक्यता. केंद्राकडून 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय. साखरेच्या साठवणुकीवरही मर्यादा. संभाव्य टंचाई, दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. बीडमध्ये घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा. खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाला अटक करण्याची मागणी. घुले कुटुंबियांकडून जन आक्रोश मोर्चाची हाक. एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोग अमित शहांच्या मदतीने धनुष्यबाण चोरला. चोरलेल्या धनुष्यबाण घेऊन ते बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत का? खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. महामुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार. रिक्षाचं भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी महागणार. 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार. व्यावहारिक मराठी येत नसलेल्या राज्यभरातले 1268 चालकांना आरटीओची नोटीस. महिनाभरामध्ये मराठी शिकण्याचे आदेश. आजही आरटीओची कारवाई सुरूच राहणार. कुर्ल्यामध्ये एमएमआरडीएच्या क्रेनचा अपघात. क्रेन कोसळून 9 जण जखमी. पोखरेन मशीन उचलताना झाली दुर्घटना.